राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील यांच्याच नावाचं एक वादळ सध्या उठलेलं आहे. आपण या ठिकाणी बॅनरवरती बघू शकतात, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आम्ही तुमच्यासोबत. ह्या संपूर्ण जरांगे पाटील यांना साथ देणारे, यांच्या उपोषणात खांद्याला खांदा लावून उपोषण करणारे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा बांधव आहेत. त्याच पद्धतीने मालेगाव तालुक्यातील मुंगसे या आपण गावात आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण या ठिकाणी केलं जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. आपण ह्या बांधवांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने त्यांनी हे संपूर्ण आंदोलन केलं आहे, आजचा दिवस कितवा आहे आणि यांच्या मागण्या काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे काही बांधव आहेत, मराठा आंदोलक आहेत. दादा, आपलं नाव काय? माझं नाव गणेश सूर्यवंशी. हां, कितवा दिवस आपला उपोषणाचा? आजचा आमचा दुसरा दिवस आहे. बरं, आपण उपोषणात बसला, आजचा दुसरा दिवस आहे, काय सांगू शकता? आमचं म्हणणं एवढंच आहे की मराठा योद्धे आपले जरांगे पाटील साहेब, मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जो आज म्हणजे मराठ्यांसाठी, मराठा समाजासाठी आरक्षण आपल्याला आहे भेटावं, यासाठी त्यांनी जे बेमुदत असं आमरण उपोषण चालू केलेलं आहे. प्रथमतः आम्ही मराठा समाजातर्फे, आमच्या पूर्ण मुंगसे गावातर्फे प्रथमतः त्यांचं आम्ही आभार मानू इच्छितो. आणि त्यांच्या प्रकृतीच्या विषयी आम्हाला पूर्ण गावाला चिंता असून त्यांची तब्येत ढासळून देता सरकारने लवकरात लवकर या आरक्षणावर तोडगा काढावा. आणि मराठा समाजाला जी आरक्षणाची खरोखर गरज आहे, गोरगरीब माणसं आज मराठा समाजामध्ये भरपूर आहेत, ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे. जसं दुसऱ्या समाजाला आरक्षण मिळतं तसं मराठा समाजालाही मिळायला पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठी जरांगे पाटील साहेबांनी जे आज मराठा समाजाची भूमिका पूर्ण महाराष्ट्राला पटवून दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे त्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला आमच्या मुंगसे गावातर्फे सर्व म्हणजे महिला मंडळी असतील किंवा तरुण वर्ग असेल किंवा मध्यमवर्गीय वयस्कर माणसं असतील, सर्वांतर्फे आमचं गावातर्फे जरांगे पाटील साहेबांना आम्ही या आरक्षणाला पाठिंबा व्यक्त करतो. आणि सरकारने लवकरात लवकर आपल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही नम्र विनंती सरकारला आम्ही आमच्या गावातर्फे करू इच्छितो. आमचं हे उपोषण त्यासाठी आहे. नक्कीच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं यासाठी हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे. अजून मराठा आंदोलक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, आपलं नाव काय आणि काय सांगू शकता? माझं नाव योगेश सूर्यवंशी आहे. तर आम्ही गेल्या 2 दिवसापासून जरांगे पाटील साहेबांना त्यांच्या आंदोलनात सहभागी असून आमचं पूर्ण गाव आरक्षणासाठी आम्ही आंदोलनाला, आमचे अण्णा असतील, आमचे बाप्पू असतील, आम्ही सगळेजण जरांगे पाटील साहेबांसोबत आहोत. नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा बांधवांच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण झालं पाहिजे, या संदर्भात हे संपूर्ण आरक्षण आहेत. या ठिकाणी आपण 2 दिवसापासून हे आंदोलन उभं केलेलं आहे, काय सांगू शकता? हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्याकरता आम्ही आंदोलन उभे केलेलं आहे. सरकारने त्याची तब्येतीची काळजी घेऊन मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण देण्यात यावी ही आमच्या मुंगसे गावातर्फे नम्र विनंती करण्यात येते सरकारला. रोज हे आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र होताना दिसत आहे आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी आपण बघितलं काही बसेस पण जाळल्या गेल्यात, आमदारांच्या घरावरती पण दगडफेक झाली, काय सांगू शकता? त्याबद्दल आम्ही ते जाळपोळबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. ते जाळपोळ करू नये. सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की जाळपोळ होते बा आणि त्यांची तब्येत फार खालवलेली आहे. तर लवकरात लवकर त्यांची तब्येत कशी आपल्याला वाचवता येईल ही काळजी घ्यावी सरकारने. आणि जे मंत्री गावातला फिरतात त्यांना गावातही येऊ देऊ नये. ते मंत्री कुठलेही पाहत नाही. त्यांनी ताबडतोब काळजी घ्यावी मनोज जरांगे पाटलांची. नक्कीच. आपण आता मुंगसं गाव आहे मालेगाव तालुक्यातील आपलं, आपण नेत्यांना गावबंदी केली का? आम्ही दिलेलं नाही. आम्ही काय, आमचं गाव हवेला आहे, मंत्री गावात येऊ शकत नाही, ते हवेने जातात, त्यामुळे आम्हाला हवे अडवायचं काही गरज नाही. आम्ही तसं निवेदन दिलेलं नाही, तसं काही गावबंदी आम्ही हे केलेलं नाही. तर गाव मुंगसं बाजूला आहे, हवेवरून जातात, त्यामुळे मंत्री निघून जातात. कोण पाहता हे मंत्री गेले का काय? आता ते ॲम्ब्युलन्समध्ये फिरायला संपूर्ण ॲम्ब्युलन्समध्ये बिहायच्या धाकेने ॲम्ब्युलन्समध्ये जातात.
त्यांच्या गाडीवर नाही जात ते. नक्कीच हा. नक्कीच संपूर्ण आपण मुंगशे गाव मुंगशे आहे गावातील कसा आमचे- कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला? आमचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर रविदादा सूर्यवंशी व पंचायत समिती आपले ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या तर्फे पूर्ण गाव मराठा आंदोलनाला जयरागे पाटीलला पाठिंबा देत आहे. नक्कीच नक्कीच गावाचा कसा प्रतिसाद मिळतो? गावाचा 100% प्रतिसाद आहे. नक्कीच. आता या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, आलेले. त्यांच्यासाठी काय सांगा? त्यांच्याकरता आम्ही हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं. आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले, मालेगावहून इथं आले, त्यांच्या आम्ही आभारी आहोत. त्याच पद्धतीने अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे या आंदोलनाला मुंगशे ग्रामस्थांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. अमोलदादा आपल्यासोबत आहेत. दादा काय सांगाल, आपण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आला? नक्कीच माननीय मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली गावापासून जी सुरुवात केलेली आहे, शासनाला जे उपोषण केलं होतं त्यानंतर 30 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आज 40 दिवस झाले, पुन्हा त्यांना उपोषण करण्याची गरज आली. माझं एक तर सांगणं आहे की मागील काळात देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील मराठा क्रांती मोर्चानंतर जे आरक्षण त्यांनी दिलं होतं ते फसवं आरक्षण कोर्टात टिकलंसुद्धा नाही. तर आरक्षण देताना आम्हाला ठाम हमीचं आरक्षण या ठिकाणी असावं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षणासाठी मराठी पुढे आले आणि शेती कसण्यासाठी पुढे आले. शेती कसणारा कुणबी समाजातला मराठा या ठिकाणी जेव्हा देण्याचे हात होते तेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी इतर समाजांना आरक्षण दिलं. आणि ज्यावेळी आमच्या तळागाळातला मराठा समाजाचा विद्यार्थी असेल, ज्याला एकीकडे 95-90% गुण असताना 40-45% माणूस त्या ठिकाणी विद्यार्थी, अनेक शिष्यवृत्ती असेल, अनेक शिक्षण असतील, त्या ठिकाणी तो पुढे जात असेल आणि आमचा मराठा विद्यार्थी मागे राहत असेल, त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीमध्ये मागासवर्ग राहिलेला आमचा मराठा समाजातला एखादा व्यक्ती जो आर्थिकतेने त्या ठिकाणी मागे राहत असेल, आज मराठा समाजातील सत्तेतले माज करणारे काही व्यक्ती, त्याच्यामध्ये नारायण राणे असतील, रामदास कदम असतील, यांनी ज्या वेळेला स्टेटमेंट दिलेले आहेत की आमच्या मराठा समाजाला आम्हाला 96 कुळी मराठा असल्यानं आरक्षण नको आहे, पण ते घरचे सदन आहेत, त्यांनी सत्तेमध्ये राजकारणामध्ये पैसा कमवलेला आहे. आमच्या गरीब तळागाळातल्या शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी काबाड कष्ट करत असताना कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहत नोकरीसाठी मागे पुढे करावं लागतं आहे. आज त्यांची आर्थिक अवस्था वाईट आहे. माझी या आंदोलनाच्या भूमिकेतनं आम्ही आज मालेगाव तालुक्यातील वराणा असेल, सतमाना असेल, आगार असेल, अनेक गावात आज मुंगशा इथे आम्ही आलेलो आहेत. तर आमची एकच मागणी आहे, मराठा आरक्षणाचं जी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे तिला शासनाने लक्ष वेधले पाहिजे. त्यांनी पहिली गोष्ट मागितली होती की मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. आज 40 दिवस झालेले आहेत. माझं त्या गिरीश महाजनांना पण सांगणं आहे की तुम्ही 30 दिवस अल्टिमेटम घेत असताना अजून हे चर्चा करत आहोत, सविस्तर माहिती घेत आहोत, अभ्यास करत आहोत, हे चुकीचं वक्तव्य बंद करा. आज बीड गेवराई सारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाळपोळ पाहतात, आम्ही नक्कीच म्हणत आहोत ही योग्य नाही, पण तुम्ही जेव्हा मराठा समाजाचा या ठिकाणी अंत पाहतात की 58 क्रांती मोर्चे शांतीने जेव्हा जगाने पाहिले तर एक कुठेतरी आवाज नाही, एक ठिकाणी घाण कचरा नाही, तर त्या समाजाने जेव्हा एवढं लक्षवेधक आंदोलन केलं तरी तुम्ही त्याच्याकडे पाहत नाही. आणि ज्या वेळेला आमच्या तळागाळातला 20-25 वर्षातला मनोज जरांगे ज्यांचं घर तुम्ही पाहिलं असेल, अंतरवाली गावाचा इतिहास पाहिला असेल, त्यावेळेचा त्या सगळ्या गोष्टी पाहत आज आमची मागणी आहे, एका सर्वसाधारण कार्यकर्त्याने आज या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केलं आहे. महाराष्ट्राची जनता त्याच्या पाठीमागे उभी आहे. जी भव्य अशी सभा झाली, जागतिक पातळीच्या अनेक सभा असतील, महाराष्ट्र नाही, भारत नाही, देश नाही, जगात अशी मोठी सभा झाली नाही. तर हे पाठबळ पाहता मराठा समाजाला आरक्षण त्वरित द्यावं, टिकणारं आरक्षण द्यावं. महाराष्ट्रातील ज्या मराठा समाजावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरील गुन्हे रद्द करावेत आणि आम्हाला टिकणारं पक्का आरक्षण मनोज जरांगे पाटील हे सदृढ असताना द्यावं. त्यांच्यावर जर काही आघात झाला आणि त्यांची प्रकृती बिघडली तर हे आंदोलन किती चिघळेल याचा तुम्ही अंदाज पाहिलेला आहे आणि ही मागणी या ठिकाणी मी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण बघू शकता, जर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृती जर बिघडली आणि त्यांच्या प्रकृतीचं काही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु तशी वेळ येऊ न देता शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे हे देखील विनंती करण्यासाठी हे मराठा बांधव साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करत आहेत. प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विशाल गोसावी, मालेगाव. तुमचं आमचं नाटक काय? जय जिजाऊ जय शिवराय.
ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.